यूज कर सकते हैं जंगल जिलेबी का। इसका फ्रूट प्लांट होते हैं जो जिलेबी के जैसे इसका फल आते हैं। हे बघूया कशा प्रकारे लावतात। सर थोडं पाणी काढलं, बस झालं। माती घेईल ते पाणी। मी स्वतः खूप प्लांट लवर आहे, त्यामुळे माझ्यासाठी हे फार एक वेगळा एक्सपिरियन्स होता। मी फर्स्ट टाइम कुठल्या तरी ड्राईव्ह मध्ये पार्टिसिपेट केलंय। येस सो गाईज फायनली मी आता बदलापूर स्टेशनला उतरलो आहे आणि इथून आपल्याला जायचं आहे कुठे आता तो डेस्टिनेशन पण काहीतरी लक्ष्मीनगर समथिंग असं काहीतरी आहे। बदलापूर ईस्टला वाटतं। आता इथे माझा मित्र थांबला ऑफिसला, सो आम्ही दोघं एकत्र निघू। दोषता बदलापूर स्टेशन बऱ्याच वर्षानंतर बदलापूरला आलो। त्या लास्ट टाइम नेरळला गेलो तेव्हा इथून गेलो होतो, पण ट्रेननी, पण इथे थांबलो नव्हतो। सो हे गाईज गुड मॉर्निंग, मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि आज परत एकदा ऑफिसचाच ब्लॉग असणार आहे, कारण लास्ट आपण भेटलो होतो ऑफिसच्या ब्लॉगमध्ये जेव्हा पिकनिक गेलेली आपली वेट अँड जॉयला। पण आता आम्ही आलो बदलापूरला प्लांटेशन ड्राईव्ह म्हणजे झाडं लावायला। तर फर्स्ट टाइम झाडं जगवा या एका उपक्रमात मी सहभागी होतो ऑफिस थ्रू। आणि आता बदलापूरला हेंद्रेपाडा इथे आहे आणि त्या सकाळचे 9 वाजत आले आणि आम्ही नाश्ता वगैरे झाला आणि आता जस्ट चहा वगैरे घेतोय आणि मग इथून पुढे जाऊ। सो बघूया पुढे काय काय आपल्याला बघायला मिळत आहे। सो लेट्स गो गाईज। सो गाईज आता आम्ही जस्ट पोहोचलो आणि पहिल्यांदा स्नॅक्स करतोय। स्नॅक्समध्ये बघू शकता तुम्ही सँडविच, ढोकळा, केक, चिप्स, ज्यूस या सगळ्या गोष्टी आहेत। आता स्नॅक्स करून आम्ही जाऊ झाडं लावायला। आणि आम्ही जिथे आता थांबलो आहे ते बदलापूरचा स्टॉप आणि हा आमचा सगळा ऑफिसचा ग्रुप आहे। गाईज पाऊस बघू शकता केवढा जोरात पडतोय। सॅटर्डे संडे पुन्हा एकदा सांगितलं सगळे पाऊस पडणार आहे आणि ही जवळपास काही 27 एकर जागा आहे आणि इथेच आम्हाला कुठेतरी जायचं झाडं लावायला। तर आता माहीत नाही, पण बघूया आता। तुम्ही ग्रुप बघू शकता। सो गाईज आता आम्ही सगळे निघालो आहोत झाडं लावायला। हा आमचा ऑफिसचा ग्रुप म्हणजे माझी टीम आणि हा बाकीचे जवळ 50 जण आहेत। त्यात सगळे टीम लीड्स वगैरे किंवा वेगवेगळ्या टीमचे सगळी मुलं आहेत। आणि इथे बघू शकता इथे सगळी आंब्याची झाडं, कलमं वगैरे दिसतात आहे। आणि हा एक सत्संगचा जो एरिया आहे त्यांचा आहे, जवळपास 27 एकरमध्ये हा काहीतरी परिसर आहे। इथून थोडासा ट्रेक करून आम्ही जाणार आहोत पुढे। सो लेट्स सी, बघूया काय काय आज आपल्या या इव्हेंटमध्ये बघायला मिळतं। बघू शकता फुल टीम चालली आपली आणि फुल हा सगळ्या गावचा परिसर आहे आजूबाजूला। गाईज बघू शकता सगळा पूर्ण गावचा परिसर आहे आणि पूर्ण हिरवगार दिसतोय आणि फुल आमची टीम चालली आहे। खाली असा चिखल वगैरे आहे, तो सांभाळून जावं लागणार आहे। एक अर्धा तासाचा ट्रेक करून आम्हाला तिकडे जायचं आहे। सो गाईज ही आहे ना समोर आहे ती उल्हास नदी आहे आणि खाली ॲक्च्युली ना रस्ता खूप खराब आहे, तुम्ही बघू शकता चिखल आहे पूर्ण आणि चिखलातून आम्ही चाललो आहे। काय जणांनी तर चपला हातात वगैरे घेतलेत आणि चालतात आहे। आणि खरंच ॲक्च्युली ते म्हणजे इझी पडते चालायला, फक्त खाली ना काटेबिटे सांभाळून जरा। सो गाईज सगळे आम्ही चाललो आहे आणि फुल मजा मस्ती करत चाललो आहे। ॲक्च्युली छोटीशी एक वन डे पिकनिक सारखं म्हणू शकता तुम्ही। हां 27 एकर पे नाही आहे पुरा जमीन, तो खूप मोठी जागा आहे। आणि म्हणजे आता बघू कुठपर्यंत हा ट्रेक आहे आणि नंतर मग कुठे एक्झॅक्टली आपल्याला ही झाडं लावायचा म्हणजे जे ॲक्च्युली जागा आहे ती बघायला मिळेल। सो गाईज बघू शकता आता आपण पोहोचलो त्या जागेवर आणि इथे आपल्याला सगळी झाडं लावायची आहेत। हे काका आपल्याला देणार आहेत। ही कुठली आंब्याची झाडं आहे काका? आता ही आपण सगळी कलमं वगैरे तिथे लावणार आहोत आणि बघू शकता तिथे आपला ऑफिसचा बोर्ड पण लावला आहे, सिम्प्रेस ग्रो बिलियन ट्रीज म्हणून। तर आता आपण इथेच कुठेतरी आपण आय थिंक झाडं लावणार आहोत पुढे।
सो लेट्स सी. सो गाईज इथे एक रूम आहे स्टोअर रूम, तर तिथे आम्ही सगळे म्हणजे चेंज किंवा तुमच्या बॅगा बिगा ठेवायच्या ते ठेवू शकतो. आणि आता इथून त्याला झाडं घ्यायची आहेत आणि मग ते झाडं घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे झाडं लावायला. सो लेट्स गो, एक एक झाड घेऊया. सो गाईज बघू शकता सगळ्यांनी आता आम्ही झाडं वगैरे घेतलेली आहेत आणि प्रत्येकजण झाडं लावायला चाललं आहे. सो गाईज मी हे आंब्याचं झाड किंवा कलम घेतलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे सगळे आता पुढे झाडं लावायला. इथे नाही जायचं आहे, ओके दुसरीकडे जायचं आहे. सो ही जागा फायनल झाली आहे तिथे झाडं लावायला. पाऊस पण आला आहे वरून राजा आणि इथे आपापले खड्डे हे करून ते झाडं लावायचे. सो आता बघूया. सभी पन्नी निकाल के फिर लगेगा. कैची लाया, कैची हाथ से हाथ ये कैची लाया, कैची किसने? उसी में डाल दीजिए, पौधे डाल के मिट्टी डाल दीजिए. नहीं उसने बोला कि पानी निकालने को बोला. पानी निकालने का निकालना पड़ेगा. डाल दो पानी, तो मिट्टी डालने का पानी रेत दो ना, पानी कर दो. नहीं तो फाइनली नहीं चलिए पानी लगेगा. आ जाइए. हे नीले झालं का रे? लावतोय इधर इकडे. अशा तऱ्हेने आमच्या मित्राने एक झाड लावलेलं आहे फ्युचर पिढीसाठी, ज्यांना याचा फायदा व्हावा. एक सोशल कार्य प्रॉपर मस्तपैकी असं व्यवस्थितपणे त्याचं बाजूचं प्लॅस्टिक कव्हर काढून मग ते पाण्यात लावायचं आहे. हे बघूया कशा प्रकारे लावतात. सर थोडं पाणी काढलं, बस झालं. माती घेईल ते पाणी. हां माती घेईल ते पाणी. माती टाका आजूबाजूची थोडी त्याच्यामध्ये बरोबर प्रॉपर. हां सर तुमचे फोटोसुद्धा येत आहेत सर. व्यवस्थित करा सर उभं त्याला. हां व्हेरी गुड सर. माती टाका बाजूची. चांगलं गाईड कर त्याला. बस सर बस व्यवस्थित बस सर बस. सो गाईज फायनली मी हे तिथे झाड लावलं आहे आंब्याचं. तिथे कोंकाने लावलं आहे. आंब्याचं आहे ना? आंब्याचं आहे ना? हो आंब्याचं झाड. आंब्याचं झाड लावलं आहे तिथे पण सर लावतात आहे. कोणता आंबा भेटेल सर? आंबा सर्व आंब्याचा मळ आहे. ते शारीफ लावतोय. शारीफ कोणसा लगा रे? आम का पेड़. अच्छा सर ने भी लगाया आम का पेड़. सब लोग लगा रहे. हो केलेले आहेत. आपली जागा आपला. जयदेव सर आपल्यावर झाला का? कुठला लावलाय? आंब्याचं झाड. आम का पेड़ आहे. सो मस्त या मित्राने आपण लिंबाचं लावलंय, कडुलिंबाचं. आणि पुढे अजून बरेच आपले मित्रमंडळी झाडं लावतात आहे. आणि ॲक्च्युअली तुम्ही बघू शकता वरुण राजा बरंचसं पावसामध्ये सगळेजण झाडं होतात. इथे ना आपल्याला सगळ्यांनी त्यांनी म्हणजे खड्डे करून दिलेले आहेत आणि मग तिथे सगळेजण खड्डे करून ते झाडं लावतात आहे. अमेझिंग एक्सपिरियन्स आहे निसर्गाच्या सानिध्यात येऊन झाडं लावणं. म्हणतो ना पुढच्या पिढीसाठी आपण आपल्याला शुद्ध हवा किंवा ऑक्सिजन शुद्ध हवा पाहिजे असेल तर आपल्याला त्या गोष्टींची गरज असतेच आपण करतोय. गाईस तुम्ही बघू शकता पाऊस एवढा जोराचा येतोय आणि सगळेजण त्या पावसातच झाडावर लावतात. काही जण छत्र्या घेऊन लावतात आहे, काही जण असेच उभे राहून लावतात आहे. सो ॲक्च्युली आता पाऊस पडतो की आपल्याला काय ऑप्शन नाही तर त्यातच आपल्याला करावं लागतं. त्याला पुढे पण काही जण गेलेत, त्यांच्याकडे बघूया काय काय कुठली झाडं आहेत आणि काय कसं लावतात ते. खूप धुमाकूळ पावसाने घातला आहे, मजबूत पाऊस पडतोय आणि आता इथे थोडीशी झाडं लावायचा प्रयत्न चालू आहे. सो आमच्या ग्रुपपैकी दोघांची झाडं अजून पेंडिंग आहेत, म्हणजे शारीफ आणि शेजारचं. तर ते लोक इथे कुठेतरी झाडं आता लावणार आहेत.
कारण त्यांची जी माणसं आहेत, म्हणजे आम्ही ज्या संस्थे थ्रू आलो त्या संस्थेचे लोक ते खड्डा मारून देतात आहे आणि मग आपल्यालाही ते झाडं लावायचे. तर बघू शकताय श्रीधर आणि प्रेम आता जातात आहे. कुंका अजून एक झाड लावतोय. कसलं झाड आहे? नीमचं. हे सगळे आमचे HR वगैरे आहेत आणि इथे प्रत्येक जण जवळपास एक 10 फुटा म्हणजे 5-5 फुटाच्या डिस्टन्सवर झाडं लावतात आहे. तो श्रीधर आणि प्रेम चाललेत पुढे. आता बघूया ते कुठे एक्झॅक्टली लावतात आहे. सो गाईज ही आहे उल्हास नदी आणि उल्हास नदीच्या बाजूलाच हा संपूर्ण परिसर आहे. सो आता जे काय पेंडिंग आहेत ते सगळे लोक इथे झाडं लावणार आहेत. सो आता बघूया. किती आता इथे झाडं लावली जातात बघूया. सो श्रीधर इथे लावतोय आणि तिथे खाली अरे कोई नहीं, मैं इधर मोबाइल में शूट कर रहा हूँ. अरे इधर CCTV लगा है, कोई नहीं लेके आएगा. आता आम्ही झाड लावतो. सो आता श्रीधर इथे लावतोय झाड आणि मग त्याच्या मागे मग प्रेम लावणार आहे. सो बघू शकता खूप सारे पब्लिक आता इथे बाकीचे जे आहेत पेंडिंग ते इकडे झाडं लावतात आहे. श्रीधर कुठलं झाड लावतोय? जांभळाचं. कुठलं झाड लावतोय? जांभळाचं. शुगर डायबिटीज पेशंटसाठी आमच्याकडनं बेस्ट आहे. सो आता आमच्या टीममधला प्रेम लावतो झाड. कोणचा पेडली आहे रे? जामुन. ओके, तो पण जांभळाचं झाड लावतो आहे. सगळी औषधी वनस्पती आहे ही, जांभळाचं झाड वगैरे. आणि बरेच जण आहेत इथे आता जवळपास तुम्ही बघू शकताय. जवळपास एक 10-12 जण झाडं लावतात आहे. सो शारीफला बघायला तुम्ही एकदम प्रॉपर गावातला माणूस वाटतो, एकदम काठी बिटी घेऊन. सो आधी झाड लावायच्या का त्या लोकांना सगळ्यांना फोटो बिटो रील बिलचे तयारी करतात. सो हे काका तिथं आपल्याला म्हणजे कुदळणी खड्डा खणून देतात आणि मग तिथं आपल्याला ते झाड लावायचं आहे. ऑब्वियस त्या सगळ्या झाडांची ते नंतर ते निगा राखणार आहेत, कारण आपल्याला तर प्रत्येकाला शक्य होणार नाही एवढं लांब इथे येऊन झाडांची निगा राखणं किंवा दरवेळी प्रत्येकजण पाणी घालणं. पण ऑब्वियस त्यांची जी माणसं आहेत ती इथे येऊन त्या झाडांना पाणी घालतील किंवा त्यांना प्रॉपर त्याचं कुंपण वगैरे करतील. सो एक निसर्गासाठी आपलं काही देणं बनतं ते आपण इथे प्रयत्न करतो. सो ऑलमोस्ट इथे पण सगळ्यांची झाडं लावून झाली आहेत आणि ऑलमोस्ट आय थिंक आपण किती 100 झाडं लावली असतील. 100-125 झाडं लावून झालेली आहेत ऑलमोस्ट. कारण आपली टीमच होती 50 जणांची आणि प्रत्येकाने ऑलमोस्ट 2 झाडं तरी लावली आहेत. आंब्याची, कडुलिंबाची, जांभळाची वगैरे. सो बघू शकता संपूर्ण आपली सिम्प्रेसची टीम आहे. एक जवळ 50-60 जण एकत्र सगळे. काही जण आपापले आले ट्रेननी, जसे आमच्यासारखे, किंवा काही जण ऑफिसच्या गाडीने आले म्हणजे कॅब वगैरे. ही आहे बाजूला उल्हास नदी. सो गाईज आता जस्ट ना सगळ्यांची झाडं वगैरे लावून झालेली आहेत आणि आता आपण एकदा आपण कन्फर्म करूया मित्रांना विचारून की त्यांना काय वाटलं एक्सपिरियन्स. सो गाईज 2 मिनटात आज आपण ज्याच्यासाठी आलेलो प्लांट म्हणजे लावायला इकडे खास बदलापूरला सगळे लांबून तर काय वाटलं, कसा एक्सपिरियन्स? माझ्यासाठी तर खूप चांगला होता. फर्स्ट टाइम मी अटेंड केला असा काहीतरी एक्सपिरियन्स. सर्वात बेस्ट होता आणि पर्यावरणासाठी काही ना काहीतरी केलं पाहिजे. एक्झॅक्टली आमच्या ऑफिस पुढच्या पिढीसाठी आपल्याला केलं पाहिजे. सिम्प्रेसनी हे केल्याबद्दल धन्यवाद. त्यानिमित्ताने आम्ही इथे आलो आणि झाडं लावली आहेत आणि छोटासा एक गेट टुगेदर पण झाला आपला. गेट टुगेदर झालं आहे.
सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, प्रत्येकाने एक झाड तरी लावा. आपल्या जवळच्या परिसरात लावा, घरात लावा. शुद्ध हवा आणि शुद्ध हवा आणि चांगल्या पर्यावरणासाठी. तुमच्या मुलांसाठी, तुमच्या फ्युचर पिढीसाठी. येस, कारण तुम्हाला माहिती आहे आता ग्लोबल वॉर्मिंग किती वाढत चालले आणि याची खरंच खूप गरज आहे. त्यामुळे प्लीज प्रत्येकाने ॲटलिस्ट एक झाड तरी लावा आणि त्याची निगा पण राखा. एका घराने एक झाड आहे, ॲटलिस्ट एका घराने एक झाड लावा. आणि सध्या आता रिसेंटली आपण वायनाडची ती इन्सिडेंट बघितला, सो तो खूप डेंजर होता. सो त्यासाठी प्रत्येकाने झाड लावा आणि आम्ही त्यासाठीच इथे सगळे आलो. तुम्ही बघू शकता प्रत्येकाने एक एक झाड लावलं आहे. सो हे एकदा तरी प्रत्येकाने करा, ॲटलिस्ट वन्स इन अ इयर. सो आता इथे बघू शकता झाडं वगैरे लावून झालेली आहेत. आणि मॅडम तुम्ही मला सांगा जरा कसं वाटलं तुम्हाला? खूप भारी. ॲक्च्युली मी पण फर्स्ट टाईम अटेंड केला असं काहीतरी एक्सपिरियन्स माझ्या आधीच्या कंपनीमध्ये, पण तेव्हा गेलो होतो. पण खरंच हा मस्त वाटलं, म्हणजे ॲक्च्युली गरज आहे. मी पण फर्स्ट टाईम वगैरे केलं आणि ॲक्च्युली नीड आहे आपल्याला सध्या. कारण आता वायनाडची जी इन्सिडेंट झाला त्यासाठी तर मला वाटतं अशा इन्सिडेंट आय थिंक ऑलमोस्ट सगळीकडे होतात आणि त्यासाठी प्रत्येकाने ॲटलिस्ट एक प्लांट तर लावलंच पाहिजे आणि त्याची निगा पण राखली पाहिजे. या सिम्प्रेस खूप पहिल्यांदा मी पण आता 7 वर्षात फर्स्ट टाईम बघितलं ॲक्च्युली. पण खरंच असं केलं पाहिजे, इनिशिएटिव्ह घेतलं पाहिजे प्रत्येकाने. मस्त, आम्हाला पण खूप चांगला एक्सपिरियन्स वाटला. थँक्यू. या सो कसं वाटलं तुला म्हणजे झाड लावून वगैरे? छान. ऍक्च्युली मी स्वतः खूप प्लांट लवर आहे, त्यामुळे माझ्यासाठी हे फार एक वेगळा एक्सपिरियन्स होता. मी फर्स्ट टाइम कुठल्या तरी ड्राईव्ह मध्ये पार्टिसिपेट केलंय. येस एक्झॅक्टली. मी पण, मला पण आवडतं, पण मी घरी वगैरे लावले. इथे असं फर्स्ट टाइम आलो. माझ्या पण घरी फार झाडं, मी असं बाहेर फर्स्ट टाइम आली. सो मजा आली फार. ॲक्च्युली मला पण मागच्या किती कंपनीचा ऑप्शन आलेला ठाण्याला माझी वाटायला, पण तिथे नव्हतं गेलं. पण इथे मस्त अटेंड केलं आणि खरंच मजा वाटली. बाय द वे कसं वाटलं बदलापूर सांगा? नक्की बदलापूर घे तू. ओके. सो आपला बदलापूर. सो खरंच म्हणजे ॲक्च्युली निसर्गात येऊन मजा वाटते आणि एक आमचा गेट टुगेदर पण झाला. पण ज्या कारणासाठी आलो ते खूप गरजेचं होतं आणि निसर्गासाठी खूप गरज आहे. तुम्ही बघू शकता मस्त असं पूर्ण पाऊस वगैरे पडतोय, थंड हवा वगैरे, आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला निसर्गातून मिळतात. तर आपल्याला पण काहीतरी निसर्गाला देणं बनतं. सो नक्कीच आपण त्या गोष्टीसाठी प्रयत्न केला पाहिजे. बॉल मेकिंग. ओके. Everybody ready? Yes. We'll have the experts show us what is to be done and then we try. स्वतः सीड बॉल्स आपल्याला बघायला मिळणार आहे कसे बनवतात ते. म्हणजे आपण कुठे जिथे टाकू ना तिथे मग ती झाडं हे होतात. इसको बोलते हैं जंगल जिलेबी. एक पौधे होते हैं, तो सभी लोग 2-2 उठा लीजिए. कर सकते हैं जंगल जिलेबी का. इसका फ्रूट प्लांट होते हैं जो जिलेबी के जैसे इसका फल आते हैं. तो ये और किसी को सीड्स चाहिए? पेड़ में कांटे भी रहते हैं. हाँ, आप सर्च कर सकते हैं. फल क्या फल खाया जाता है? हाँ, खाया जाता है. कौन सा खाना है कि लगाना? जंगल जिलेबी. मिट्टी में डाल के. नाम क्या है उसके फुल का? जंगल जिलेबी. जंगल जिलेबी. ओके. जंगल जिलेबी नावाचं हे बिया ज्या आपल्याला दिल्यात त्याच्या आता आपण सीड बॉम्ब्स बनवणार आहोत. और ये हमारा वर्मी कंपोस्ट है. इन दोनों को पहले मिक्स कर लेंगे अच्छे से. इसमें क्या मिक्स है बोले? वर्मी कंपोस्ट. सब खत वगैरे आहे. उसके बाद इसको मैं बॉल टाइप बनाएंगे और इसके अंदर प्लीज गिव मी. आप इसे पुट कर दीजिए अंदर. इसके बाद इसको सुखा लिया जाता है. और कहीं भी आप ट्रेवल कर रहे हैं या कोई ऐसा जगह आपको दिखा जहाँ पे हम जाकर पेड़ नहीं लगा सकते हैं, तो वहाँ पे इसको आप थ्रो कर दीजिए
ये वहाँ पे प्लांट का रूप लेके पेड़ बन सकता है। ठीक है, तो आप सभी लोग आइए और एक बॉल बनाइए। एक बॉल में एक डाल, मतलब दोनों भी डाल, दो भी डाल सकते हैं, दो भी डाल सकते। प्रत्येकाला ज्या 2-2 बिया दिल्यात त्याच्यामध्ये आपण प्रत्येकाने थोडीशी माती घेऊन त्याच्यामध्ये टाकायच्यात आणि मग ते सीड बॉल बनवून मग लास्ट में जाएंगे वीडियो बनाने का। आपल्याला ते कुठे जिथे पाहिजे तिथे आपण लावू शकतो। सो आता बघूया। सो आता शारीबने एक थोडा मातीचा गोळा घेतलाय, त्याच्यामध्ये 2 बिया तो टाकेल आणि मग तसा याचा एक सीड बॉल होईल। सो आता बघा शारीब आपण पीठ मळतो तसं पीठ मळतोय आणि त्याच्यामध्ये आता तो बी टाकेल। तुमका पण बनवायचा आहे, हा म्हणजे तेच थोडक्यात एक छोटासा आपण एक लाडू बनवतो तसा खड्डा बनवून त्याच्यामध्ये ही एक बी टाकायची आणि मग पुन्हा पॅक करून पुन्हा त्याला आणि मग ह्याला म्हणतात सीड बॉल। आणि मग हे तुम्हाला पाहिजे तिथे तुम्ही लावू शकता, कुठे हायवेच्या बाजूला, कुठे जिथे तुम्ही लावू शकत नाही झाडं तिथे। कुठे ट्रॅव्हलिंगला जात असेल आणि वाटलं आपल्याला जागा चांगली आणि झाड पाहिजे होतं तर तिकडे हा बॉल सोडून द्यायचा, ते ऑटोमॅटिक नैसर्गिकरित्या तो ते झाड उगवेल। झाड उगवणार। हा बनवल्या मातीचा बॉल आणि याच्यामध्ये बी इन्सर्ट करून सीड बॉल बघू शकता तुम्ही। हा आता आपण बंद केलं आणि याचा एक बॉल बनवून असे प्रत्येकाला 2-2 बिया दिल्यात आणि मग आपण त्याचे 2 सीड बॉल बनवून पण आता ते घरी घेऊन जाणार आहोत आणि बघूया ते कसं काय पॅकिंग वगैरे देतात आपल्याला आणि मग तिकडे घरी जाऊन आपण लावायचे जिथे आपल्याला लावायचे तिकडे, जिथे आपण झाडं लावू शकत नाही तिथे। तो आता ना परत खूप जोराचा पाऊस चालू झाला आहे आणि आम्ही जे सीड बॉल्स बनवलेले ते आता मी पिशवीत टाकले, ते घरी घेऊन जाऊन आपल्याला लावायचे। आणि आता ना आम्ही हे ट्री फॉर टुमॉरो म्हणजे पुढच्या म्हणजे उद्याच्या भविष्यासाठी आपण म्हणजे एका चांगल्या हरित भविष्यासाठी झाडं जी लावतोय जी किंवा जी आपण झाडं लावली आहेत तिथे आम्ही आपल्या नावाचे टॅग लावणार आहोत। जसं इथे लिहिले निलेश, सो माझ्या नावाचं टॅग मी माझ्या झाडं लावणार आहोत। आता ऑब्वियस हे टॅग राहणार तर नाही आहे पण एक फॉर्मॅलिटी किंवा एक चांगली आठवण म्हणून आपण ते लावूया। सो चला मी जे झाड लावलेलं तिथे हे करूया। सो मी इथे झाड लावलेलं तिकडे जाऊन लावतो। सो मी इथे एक झाड लावलेलं, सो मी इथे जाऊन लावतो। हा सो हे झाड माझं आहे, हे झाड मी इथे लावलेलं नाही मी सॉरी हां मी इथे मागे लावलेलं झाड, हां हे झाड मी लावलं आहे, येस हे झाड मी लावलं आहे। सो मी इथे माझा टॅग लावतो आहे, त्या झाडाला आता आपण टॅग लावूया आपल्या नावाचा। सो गाईज फायनली मी माझ्या नावाचा टॅग लावलेलं आहे, हे आपण लावलेलं झाड आहे आंब्याचं आणि तुम्ही बघू शकता त्याच्या मागे टॅगवर नाव लिहिलेलं आहे। सो चला आता बाकीचे मित्र पण थांबलेत टॅग लावायला त्यांच्या झाडाला। सो चला तर गाईज आता दुपारचे 11:30 झालेत आणि आता आम्ही परत निघालो कारण पाऊस खूप आहे, कंटिन्यूस पाऊस पडतो। सो आता सगळं सीड बॉल परत ते सगळं झालेलं आहे, झाडं वगैरे लावून पण। सो आता परत जायची तयारी। सो आता आम्ही सगळे परत निघतोय, सो लेट्स गो। गाईज तुम्ही बघू शकताय पाऊस किती पडतोय, खूप मजबूत पाऊस चालू आहे। 11:30-12 झालेत आणि सगळेजण आता आम्ही निघालो आहोत परत घरी जायला, या वेगळ्या वाटेने निघालो आहोत। पाऊस खूप आहे त्यामुळे मी छत्रीमध्ये सांभाळून आम्ही सगळे चाललो आणि माझे जे सीड बॉल्स आहेत माझे आणि शारीबचे ते मी शारीबकडे दिलेत आणि प्रत्येकाने आपापल्या बॅगेट वगैरे टाकलेत। मी पण आता नंतर ते मग ट्रेनमध्ये बसल्यावर ते माझे सीड बॉल्स माझे वेगळे घेईन कारण ठाण्यापर्यंत शारीब आणि आम्ही दोघं एकत्र असणार आहोत। तो खाली बघा आम्ही चिखलामधून पाण्यातून चाललो आहोत आणि खरंच खूप मजा आली, एक गेट टुगेदर पण झाला आणि एक म्हणजे बोलतात ना नेचर वॉक पण होतोय। सो गाईज आता जाता एक छोटंसं एक काम नाही म्हणता येणार, एक छोटंसं एक स्पॉट बघायचा राहिला होता, तो म्हणजे इथलं श्रीकृष्णाचं मंदिर। आय थिंक श्रीकृष्णाचंच आहे वाटतं, बघूया आता एक्झॅक्टली कसलं मला पण नाही माहिती, पण ते खाली चालताना खूप हळूवार चालावं लागतं कारण संपूर्ण ना म्हणजे हिरवळ म्हणजे काय म्हणतात एकदम सगळीकडे एकदम स्लिपरी झालं आहे त्यामुळे पाय खूप हळू सांभाळून ठेवावं लागतं। सगळे मित्र येतात आमचे आणि इथल्या मंदिराचं आपण दर्शन घेऊया म्हणजे मंदिरात जाऊन आतमध्ये आणि मग बघूया काय आहे ते। सो वंदे पुरुषोत्तम बघू शकता तुम्ही, असं एकंदरीत इथे मंदिर आहे
आणि आतमध्ये एंट्री आहे का नाही बघूया. मंदिर बंद आहे. सो अशा प्रकारचं मंदिर आहे. मंदिर आता बंद आहे. कसलं आहे रे? श्रीकृष्णाचं मंदिर आहे ना? किसका मंदिर आहे? कृष्ण भगवान का? सो श्रीकृष्णाचं मंदिर आहे. नेक्स्ट टाईम कधी आम्ही आलोच तर आम्ही इथे भेट देऊ. सो तुम्ही बघू शकता. सो आता गेट बंद असल्यामुळे काय जायला मिळत नाही आहे. बघू नेक्स्ट टाईम येऊन बघूया. सो गाईज आता आपण एंडिंग पार्टकडे आलो आहे. सगळेजण आता आम्ही एक ग्रुप फोटो घेतो आहे ऑफिस थ्रू. आणि हे बघू शकता हे आमचं ऑफिस आहे. सो चला आता आपण ग्रुप फोटोसाठी रेडी होऊया. सो हे गाईज आता दुपारचे 12-12:30 झालेत आणि आता आम्ही सगळे चहा वगैरे घेतो आहे. घरी निघालो. ॲक्च्युली आता आम्ही जाणार होतो कोंडेश्वरला, पण कोंडेश्वरला सगळं बंद आहे म्हणतात. म्हणजे पब्लिक वगैरे कोणालाच झालं देत नाही. सॅटर्डे संडेला बऱ्याच तिकडे डेथ वगैरे झालेत म्हणजे या मागच्या 2-3 महिन्यामध्ये पावसामुळे, अतिउत्साही पर्यटकांमुळे, त्यामुळे कोणालाच जायला देत नाही. सो आता आम्ही कोंडेश्वरचा प्लॅन कॅन्सल केला आणि आता घरी चाललो आहे. नाही तर इथून जवळपास 7-8 किलोमीटरवर होता. सो तो प्लॅन कॅन्सल करून सगळे आम्ही आता घरी निघालो आहोत. बदलापूर स्टेशनला आता आहोत ईस्टला आणि इथून आता ट्रेन पकडून आपापल्या घरी. म्हणजे इथून आता मी ठाण्याला आणि मग तिथून ऐरोलीला आणि शारीफ कुर्ल्याला वगैरे आणि बाकी प्रेम विठ्ठलवाडी वगैरे. सो आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये. टिल देन गुड बाय गाईज.